काही गोष्टी, पण ख्रिस्तामध्ये तुमचं जीवन तुम्ही आजपर्यंत जगत 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 आलेले आहेत. आणि जसे तुम्ही म्हातारे होतात जगाच्या नजरेने, म्हातारे होतात, त्या म्हाताऱ्यामध्ये ख्रिस्ताचं जीवन फार गोड तुम्हाला दिसेल. कसं दिसेल? कारण ते बालपणापासून तर वृद्धांपर्यंत ख्रिस्त राजामध्ये ते जीवन जगत आलेले आहे. आणि म्हणून स्तोत्र 92 वचन क्रमांक 13 मध्ये आहे, ते वृद्धपणात हिरवळतील आणि ते रसभरीत व टवटवीत असतील. आणि बघा, जे लोक वृद्ध आहेत आणि त्यांनी आपलं जीवन ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या वचनात आणि ख्रिस्ताच्या सेवेमध्ये मुळावलेलं आहे, जर त्यांच्या सेवा कार्यामध्ये त्या काळामध्ये तो गोडवा होता, वचनात सांगायचा तो गोडवा होता, आणि जसं जसं ते म्हातारे होत चाललेले आहेत त्यांच्यामध्ये अजून तो गोडवा वाढत वाढत चाललेला आहे. आणि ऐकणारे श्रोतेगण किंवा मंडळीतले लोक किंवा विश्वासणारे लोक त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी अति आतुर होऊन ऐकत असतात. मंत्रमुग्ध होणारे त्यांचे अनुभव तुम्हाला मला बघायला मिळेल. आणि नवीन लोक असतात, त्यांना वाटतं नाही का, केस केले, पांढरे केस झाले, त्यांना काय आता हे कसं काय वचन सांगणार, असं करणार तसं करणार, अशा गोष्टी होतात. पण जेवढा मनुष्य वृद्ध होतो ना ख्रिस्त राज्यामध्ये, तेवढे अनुभव त्या माणसाला असतात. आणि तो म्हातारपणामध्ये देखील ख्रिस्ताचे गुण आपल्या मधून लोकांपुढे प्रगट करतो, बोलण्यात, चालण्यात, वागण्यात. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की परमेश्वराची इच्छा आहे की तुमचं माझं जीवन देखील तरुणपणापर्यंत, जोपर्यंत तुम्ही देवाचं बोलणं तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही फळ देणारे व्हावे. दुसऱ्यांच्या जीवनासाठी एक आशीर्वादाचं कारण तुम्ही आणि ही प्रभूची इच्छा आहे. येशू मसीह फळ देण्यासाठी तुम्हाला आणि मला देवाने जगातून वेगळं केलं आहे. फळ देण्यासाठी कोणतं फळ? प्रीतीचं फळ. गतिकांना 5:22 वचनाच्या पुढे 9 फ्रूट आहेत, 9 फळ आहेत. प्रीती, आनंद, तुम्ही पुढे वाचा. येशू मसीह एक फळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसावे किंवा यावेत किंवा राहावेत म्हणून परमेश्वराने काय केलं, या जगातून तुम्हाला आणि मला वेगळं केलं. तुम्हाला मला वेगळं करण्याच्या पाठीमाग, निवडण्याच्या पाठीमाग देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी निवडलेल्या लोकांमध्ये देवाचं फळ दिसणं गरजेचं आहे. मी आदरणीय जीवन जगत आहे, मी ख्रिस्ती जीवन जगत आहे, मी समर्पशाली जीवन जगत आहे, मी प्रेमाचं जीवन जगत आहे, मी विश्वासाचं जीवन जगत आहे, मी आज्ञा पालन करणारं जीवन जगत आहे. ही इच्छा. आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहून या जगातल्या लोकांनी प्रभूकडे यावं आणि त्यांनी तुमच्या आणि माझ्या जीवनाविषयी जी टेस्टमनी किंवा जी साक्ष ऐकलेली आहे त्या साक्षीला त्यांनी काय व्हावं, नमन व्हावं की प्रभूच्या यांच्या जीवनात एवढा बदल केलेला आहे, परिवर्तन केलेलं आहे. ते म्हणते की मी पण तिकडे जाईल आणि माझ्या जीवनात पण देव एवढा बदल करेल. आमेन. म्हणून देवाची इच्छा काय आहे की तुम्ही आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये अजून देवाने तुमचा आणि माझा उपयोग करावा. फक्त पाच गणात नाही, जे लोक देवाच्या अंगणामध्ये राहतील त्या प्रत्येक व्यक्तीचा, स्त्रीचा, पुरुषाचा किंवा लहान लेकराचा देवानं त्याच्या कार्यासाठी उपयोग करावा. रोज अपेक्षा ठेवा की प्रभू माझा उपयोग कर, मला वापर करू या जगामध्ये लोकांचं जीवन बदलण्यासाठी, मला
अधिक वापर प्रभू, मला अजून उपयोगात आण प्रभू, कारण माझ्याद्वारे अनेकांचं जीवन बदलत आहे आणि जेवढ्या लोकांपर्यंत मी जाऊन पोहोचेल आणि ख्रिस्ताची सुवार्ता त्यांच्या कानापर्यंत माझ्याद्वारे जाईल, माझ्या जीवनाची टेस्टमनी जाईल, साक्ष जाईल, माझ्या जीवनाच्या द्वारे नाही तर यीशु मसीह की जीवन जगू नका, आशीर्वादित जीवन करा आणि त्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात नेहमी हजर राहा. यीशु मसीह की निवडलेले लोक जे आहेत नेहमी आशीर्वादास पात्र लोक असतात, आध्यात्मिक जीवनात देखील आशीर्वाद असतात आणि या जगामध्ये देखील देवाने आशीर्वाद ठेवण्याची तुम्हाला मला भेट दिलेली आहे. कधी तुमचा माझं लोक बदलता, कधी तुमचा माझं नशीब उजडल हे सांगता येत, कधी तुमचा माझं भाग्य बदल हे तुम्हाला सांगता येत नाही, मला सांगता येत. देवाच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांची हीच परिस्थिती बायबल सांगत आहे. देवाने जोपर्यंत ऑर्डर देत नाही मला समृद्ध करण्याचे, त्याची पण वेळ ठरलेली असते. तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात, येणाऱ्या लोकांच्या जीवनात जे पात्र लोक आहेत ना, पात्र म्हणजे काय, वेगळे केलेले, त्या लोकांच्या जीवनात त्यांचे देवाने दिलेले, ख्रिस्ताने दिलेले आशीर्वाद तुम्हाला मला बघायला मिळेल. ते आत्मिक असू द्या, पुन्हा सांगाल शारीरिक असू द्या किंवा जगिक आशीर्वाद असू द्या, प्रभू त्या प्रत्येक लोकांना त्या गोष्टीचे आशीर्वाद तुम्हाला मला देताना तुम्ही आले पहा. येशू प्रभू की, येशू प्रभू की. जे लोक देवाने निवडलेले आहेत किंवा वेगळे केलेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये निराशा येत असतात, निराशा येत असतात, बायबल बोलत आहे. जरी मी बाहेर होतोय आणि माझ्या जीवनात निराशा आहे, तसं काही नाही. प्रत्येक व्यक्ती प्रभू सेवा करत असताना देखील निराश होऊ शकतो, उदास त्याच्या जीवनात येईल, हताशपणा त्याच्या जीवनात येणार आहे. कदाचित आनंद दिसेल, उद्या त्याचा चेहरा थोडा सुकलेला पण दिसू शकतो. बरोबर, यस किंवा नो? मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस निराशा तुमच्या जीवनात येतात त्यावेळेस लक्षात ठेवायचं की तुम्ही आणि घाबरायचं नाही. ज्यावेळेस ख्रिस्ती लोकांच्या जीवनात परीक्षा येतात, योबाच्या जीवनात परीक्षा आली, किती उदाहरण बायबलमध्ये पौलाच्या जीवनात परीक्षा आली, अब्रामाच्या जीवनात परीक्षा आली. परीक्षा कोणाच्या जीवनात येत नाही बायबल बोलत नाही. पुन्हा सांगेल, जो व्यक्ती ख्रिस्ती आहे त्या व्यक्तीच्या जीवनात पेपर पुन्हा 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 चालू, परीक्षा पुन्हा पुन्हा पुन्हा. ही परीक्षा संपते नाही संपते, दुसरी परीक्षा येणार, दुसरी संपते नाही संपते, तिसरी परीक्षा येणार आहे. आणि ही परीक्षा ज्यावेळेस माणसाच्या जीवनात येते त्यावेळेस देवाच्या अंगणात राहिलेले लोक देखील निराश झालेले तुम्हाला मला बघायला मिळतात. येशू प्रभू की. तर आमची ज्यावेळेस निराशा आमच्या जीवनात येतील त्यावेळेस मला प्रभूने अधिकार तुम्ही आणि वापर करणं फार महत्त्वाचं. आमेन. वापर करा. प्रभू येशूच्या नावात ज्या निराशा मला सतवत आहे, माझ्या लेकरांना सतवत आहे, माझ्या कुटुंबाला सतवत आहे, प्रभू येशूच्या नावाच्या सर्व निराशा निघून. आमेन. तुम्ही ज्यावेळेस शब्द बाहेर काढणार, परीक्षेच्या वेळामध्ये, संकटाच्या वेळामध्ये, दुःखाच्या वेळामध्ये तुम्ही काय व्हाल, अधिकार घेतल्यामुळे त्या निराशा क्षणामध्ये निघून जाणार आणि तुमचं आत्मिक जीवन लगेच आनंदी होताना तुम्हाला मला दिसेल. हा आनंद जग नाही तुम्हाला देणार, हा आनंद तुम्हाला मला टिकून ठेवायचा.
मी नेहमी सांगतो, पैशाने कुठला आनंद तुम्हाला मला भेटत नाही, पण देवाच्या वचनाने तुम्हाला मला आनंद भेटतो. आणि म्हणून प्रभूची इच्छा काय, तुम्ही आणि बहरून आलो पाहिजे आणि फळं देणारे लोक झालो पाहिजे. निराशाच्या परिस्थितीमध्ये फळं द्या. म्हणजे तुमच्यामध्ये प्रेम असू द्या, दया असू द्या, ममता असू द्या, चांगुलपणा असू द्या, विश्वासपणा असू द्या, इंद्रिय दमन असू द्या. पण परीक्षेच्या वेळा ज्यावेळेस माणसाच्या जीवनात येतात त्यावेळेस ते फळ त्याचे गायब, म्हणजे ख्रिस्ती जीवन त्यांचं गायब, ख्रिस्ती जीवन त्यांचं दिसत नाही. मग त्यांचं वेगळंच काहीतरी जीवन देवाच्या लोकांना दिसत. म्हणून स्वतःला सांभाळा की जरी माझ्या जीवनात काही प्रसंग आले तर माझ्या जीवनात ख्रिस्ती जीवन हे पुढे आलं पाहिजे त्याही परिस्थितीमध्ये. येशू मसीह की निराश आणि ज्यावेळेस मनुष्य दुःखी होतो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा ही देवाची इच्छा नसते की तुम्ही दुःखी असावं किंवा तुम्ही निराश असावं किंवा तुम्ही उदास असावं. ही प्रभूची इच्छा नसते. वाटतं का? यस किंवा नो? कधीच वाटत. प्रभूची इच्छा आहे की बापाची जी मुले आहेत किंवा लेकरं आहेत ते नेहमी आनंदी असतील. कारण बापाने काय केलेलं आहे, तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक आनंदासाठी आणि जगिक आनंदासाठी सगळं काही क्रूस खांबावर बलिदान केले होते. आणि त्या प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आणि नेहमी आनंदित राहावं. शैतान माणसाच्या जीवनावर दुःख घेऊन येतो, पण नेहमी आपल्या प्रभूकडे पहा. या प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आणि नेहमी हसत राहा, नेहमी आनंदित राहावं, नेहमी प्रसन्न जीवन तुम्ही आणि जगावं. आणि यालाच म्हणतात ख्रिस्ती जीवन. येशू मसीह की बोला, येशू मसीह की. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस एक्झाम येतील किंवा परीक्षा आमच्या जीवनामध्ये येतील त्यावेळेस आम्ही हा विचार करा की मी कसा वागतो समोरच्या व्यक्ती बरोबर, समोरच्या पत्नी बरोबर, समोरच्या भावाबरोबर किंवा आमच्या शेजाऱ्यांबरोबर किंवा आमच्या मागच्या पुढच्या लोकांबरोबर आम्ही कसं वागतो हे आम्हाला तपासणं फार गरजेचं आहे. येशू मसीह की स्वतःला चेक करा. आणि मग याच्यात तुम्हाला मला काय करणार आहे की तुम्ही आणि ख्रिस्ती राज्यामध्ये उन्नती पावणारे लोक आहोत. तुमची आणि माझी ख्रिस्ता राज्यात किती